हॅलो नमस्कार, मी नंदिनी. तुमचं माझ्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, सकाळी सकाळी मी इथं छान पद्धतीनं पूजा वगैरे आटपून घेतलेली आहे. तर मी मस्त अशी पूजा करून घेतलेली आहे आणि लागते स्वयंपाकाला. तर आमच्या इथं स्वयंपाक हा 8-8:30 वाजेपर्यंत रेडी पाहिजे, कारण आमच्या अहोंना आणि आमच्या श्रीला दररोज सकाळी लवकर जेवायची सवय आहे. आमच्या इथं नाश्ता वगैरे असं काहीही नसतं. शेताकडे वगैरे जाऊन आलं की आल्याबरोबर लागतो पोटभर असा आहार जेवायला. तर आमच्या इथं नाश्ता नसतो, आमच्या इथं पोटभर असं जेवायला लागतं. भाजी पोळी, भाजी भाकरी. तर अशा पद्धतीचा आहार आमचा असतो, दररोजचाच नाश्ता वगैरे काही नसतं. तर तुमचीही माझ्यासारखीच अशी दररोज घाई गडबड असेल, सकाळी तुमची अशी तारेवरची कसरत असेल की तुमची अशी तारांबळ उडत असेल, मुलांचा टिफिन वगैरे बनवणं, सगळा स्वयंपाक वगैरे बनवणं. तर माझी तशीच घाई गडबड चाललेली आहे. तर मी पूर्ण भाजी डिटेल्समध्ये शेअर करणार आहे, बघून घ्या. माहेरच्या कद्दूची भाजी, म्हणजे बाबाच्या इथं कद्दूचा वेल आहे, तर त्या वेलाचे मला कद्दू पाठवून दिलेले आहेत आईनं. आणि हे ताजे आहेत, मस्त काल रात्रीच आणलेत आणि मी आज सकाळी सकाळी याची भाजी बनवायला घेते. तर इथं लसूण वगैरे मी अगोदरच सोलून घेतला होता. लसूण वगैरे ठेचून छान अशा पद्धतीने मी भाजी करणार आहे. आणि कद्दूची भाजी बनवण्याच्या भरपूर साऱ्या पद्धती आहेत. मलाही येतात 2-3 पद्धती बनवायच्या. पण मी आज साधी आणि सिंपल, सकाळी सकाळी म्हणलं की खूप घाई गडबड असते, त्याच्यामुळे मी साधी सिंपल अशी पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि पूर्ण डिटेल्समध्ये शेअर करणार आहे. बघा, ट्राय करून पहा तुम्ही पण. तर मी इथं 2 माप तेल टाकून घेते. कढई छान तपलेली आहे, 2 माप तेल टाकून घेते. कद्दूची ही भाजी म्हणजे अशी काही जास्त तामझाममधली नाही, साधी सिंपलच आहे. जशी आपण बटाट्याची भाजी बनवतो तशाच पद्धतीने मी बनवणार आहे. पण तरी पण तुम्ही बघून घ्या. आणि हो, व्हिडिओवर नवीन असाल तर नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर बघा, मी फॅमिली व्लॉगसुद्धा तुमच्यासोबत हळूहळू शेअर करणार आहे, पण हळूहळू करेन. तर बघा, मी इथं तेल तापल्याबरोबर त्याच्यामध्ये जिरं मोहरी आणि कढीपत्ता टाकलेला आहे. छान प्रकारे जिरं मोहरी तडतडली आणि कढीपत्ता पण तडतडला आणि त्यामध्ये आता मी लसूण टाकून घेतलेला आहे. तर इथं लसूणसोबत तुम्ही अद्रकीचा पण यूज करू शकता, पण माझ्याकडे आता अवेलेबल नव्हती, त्याच्यामुळे मी अद्रक नाही यूज केली. साधा लसूण ठेचून यूज केलेला आहे. आणि कमी साहित्यात आणि पटकन बनवायची होती, त्याच्यामुळे मी जे आहे अवेलेबल तेवढ्या साहित्यामध्ये अशी बनवलेली आहे. त्यानंतर मी फोडणीमध्ये टाकलेली आहे हळद. आणि काय काय टाकते, काय काय नाही, हे मी तुमच्यासोबत सगळं सांगणार आहे. तर मी आठवड्याचा किंवा असा बाजारातून मिरच्या आणल्या की मी ते भाजून असा ठेचा बनवून ठेवते, कारण हिरव्या मिरचीचा ठेचा प्रत्येक भाजीमध्ये, हिरव्या किंवा अशा बटाट्याच्या वगैरे मी वापरते, मला आवडतो तो वापरायला. तर इथं तुम्ही लाल मिरचीचा सुद्धा वापर करू शकता, पण माझ्याकडे होता हिरव्या मिरचीचा ठेचा, त्याच्यामुळे मी हिरवी मिरची वापरलेली आहे. एक मिरचीच्या तिखट प्रमाणावर अवेलेबल आहे. मी इथं 2 चमचे टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या तिखट प्रमाणानुसार तुम्ही टाकून घ्या. आणि छान असं तेलामध्ये त्याला फ्राय करून घेते. आणि जे आपले पावडर मसाले म्हणजे गरम मसाला वगैरे आहे तेच मी टाकून घेतलेला आहे. ते गरम मसाला आहे एक अर्धा चमचा मी टाकून घेतलेला आहे, कारण कद्दू छोटा आहे त्याच्यामुळे मी अर्धा चमचा टाकला आहे, कारण मला ही दोघापुरतीच भाजी बनवायची होती, 2 जणांसाठी. तर तुम्ही 2-3 जणांसाठी बनवत असाल तर थोडं एक्स्ट्रा टाका. आता तुम्ही समजू शकता की ना, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्ती करू शकता. तर मी हे हलवून घेते छान अशा पद्धतीने, मस्त हलवून घेते. काही याला जास्त वेळ लागत नाही, 5 ते 10 मिनटामध्ये तुमची भाजी अशी पूर्ण रेडी होते आणि खायला पण अप्रतिम अशी लागते. तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता हे पण माझ्यासोबत शेअर करा. तर आता टाकते त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ. मिठामुळे कसं भाजी लवकर शिजते आणि छान अशी फोडीमध्ये पण मिठाचा अर्क उतरला जातं, त्याच्यामुळे फोडींना पण अशी चव येते. तर बघा, स्वयंपाक बनवताना असो किंवा कोणतंही काम असो, आपल्या बायकांना कसं कुणीतरी आवाज देते, कुणीतरी बोलवते, काहीतरी पाहिजे असते, हे कुठं आहे, ते कुठं आहे. तुम्ही पण मला नक्की सांगा की तुमची माझ्यासारखी अशी तारांबळ उडते का, किंवा स्वयंपाक करताना तुम्हाला किती वेळेस किचनमधून बाहेर करावं लागते. त्यातील 90% जणींना तर हेच प्रॉब्लेम असेल, कुणीतरी आवाज देते, कारण एक काम करायला घेतलं ना, ते काम शेवटपर्यंत कधीच पूर्ण होत नाही. मध्येच कुणीतरी आवाज देते, कुणीतरी बोलवते किंवा काहीतरी संपलेलं असते ते आपल्याला काढायचं असते. असं माझ्यासोबत प्रत्येक वेळेस होत असते. तर इथेही मला बाहेरून कोणीतरी आवाज देत होतं, तर मी त्यांना थोडंसं बोलले आणि परत आले. हे बघा, तोपर्यंत आपली भाजी छान अशी नरमपणे पडलेली आहे. आणि आता मी यामध्ये पाणी टाकून घेणार आहे. पाणी म्हणजे असं जास्त नाही टाकायचं, एक फोडी शिजतील या प्रमाणातच आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. जास्तही पातळ भाजी चांगली लागत नाही. आणि त्यामुळे मी थोडंसं अर्धा ग्लास इथे पाणी टाकून घेते. बघा, अर्धा गिलासाला थोडं वर टाकलेलं आहे आणि पूर्ण आणखी खालीवर करून घेऊन झाकून ठेवते. एक 2 ते 3 मिनटामध्ये हे छान पद्धतीने शिजल्या जाईल.
तर ही माझी रोजचीच पद्धत आहे. मी असंच करते, भाजी फोडणीला वगैरे टाकते आणि पीठ मळायला घेते. तर तुम्ही पण अशाच पद्धतीने बनवत असाल. तुम्ही जसे तसे मी पण आहे. माझं हे रुटीन सेम तुमच्यासारखंच आहे, असं काही वेगळं नाही. तर बघा मी इथं कणिक घेतलं आहे. 2 जणाला पुरेल एवढं कणिक आहे. तर त्यामध्ये मीठ टाकून मी छान असं मुरवून घेते. तर इथे छान पद्धतीने मी कणिक मळून घेते. आणि बघा इथे छोटीशी माझं घर ना 2 रूमाचं छोटंसंच आहे, पण त्यामुळे प्लीज तुम्ही ॲडजस्ट करून घ्या किंवा समजून घ्या. मी एवढ्या छोट्याशा म्हणजे 2 रूमाचंच घर आहे. छोट्या दोन रूमा म्हटलं तरी चालतील. एक छोटंसं किचन आणि छोटासा हॉल म्हणा किंवा बेडरूम म्हणा, काहीही म्हणा, 2 रूमाचंच माझं घर आहे आणि पूर्ण जुनं घर आहे. तर पसारा दिसत असं तुम्हाला अवतीभोवती, कारण जागा खूप कमी असल्यामुळं मला पसाऱ्याची अशी तारांबळ उडते ठेवण्याची. तरी पण मी भरपूर प्रयत्न करते असं पसारा जिथल्या तिथं असं व्यवस्थित नीटनेटका ठेवण्याचा. तरी पण घर लहान म्हणले की आलंच, सगळ्या अडचणी येतातच आणि प्रत्येक घरातली हीच आहे. तर त्यामुळं प्लीज तुम्ही समजून घ्या. आजूबाजूला थोडासा पसारा दिसतोय आणि तुम्हाला वाटत असेल की हिला व्हिडिओ वगैरे शूट करता येत नाही का? तर नाही, मला व्हिडिओ शूट करता येतो, पण माझ्याकडे ट्रायपॉड वगैरे काही नाही. मी असं कुठंही डब्याला वगैरे कशालाही मोबाईल असा ॲडजस्ट करून लावते आणि व्हिडिओ शूट करते. ट्रायपॉड वगैरे घ्यायचं असं काही हे महाग नाही, पण ठेवायला जागा नाही किंवा असं ठेवून ॲडजस्ट करून छान प्रकारे असं पद्धतीनं व्हिडिओ बनवण्या इतपत माझं घर मोठं नाही आहे. माझं घर छोटंसंच आहे आणि त्यात पसारा भरपूर आहे. त्यामुळे मी ट्रायपॉड वगैरे काय सध्या घेतला नाही, पण हळूहळू घेईन, ट्रायपॉड घेईन आणि छान असा शूट करेन आणि नवीन नवीन व्हिडिओ किंवा नवीन नवीन पद्धतीचे व्हिडिओ छान पद्धतीचे असे मी तुमच्यासोबत तुम्हाला शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. सपोर्ट करा, पाठीशी राहा. मी नक्कीच तुमच्यासोबत नवनवीन व्हिडिओ शेअर करेल आणि छान पद्धतीचे करेल, ट्रॅव्हलिंगचे वगैरे, घरचे, रेसिपीचे. तर आम्हाला इथं अगोदरपासून लहानपणीपासूनच अशी सवय आहे की सकाळी नाश्ता वगैरे काही नाही, छान गरम गरम पोळी भाजी, जास्त करून तर आम्ही चहा पोळी खायचो. कारण सकाळी लवकर 7 वाजता शाळा असायची. आई छान अशी गरम गरम पोळी बनवायची आणि चहा असायचा. चहा पोळी मस्त आम्ही ताव मारायचो आणि शाळेला जायचो. तर ते दिवस खरंच काय आगळे वेगळेच होते. आताच्या मुलांना टोस्ट पाहिजेत, बिस्किट पाहिजेत, पण श्रीला तशा काहीही सवय नाहीत. श्रीला टोस्ट बिस्किट वगैरे असं डेली दुधासोबत वगैरे खायची सवय नाही. मी त्याला ती सवय लावलीच नाही मुळात म्हणलं तर. तो सकाळी सकाळी उठल्याबरोबर ब्रश वगैरे झालं की अर्धा ग्लास दूध पितो आणि ट्यूशनला जातो. त्यानंतर आल्याच्या बाद तो आमच्यासोबतच असं जेवण पोटभर करतो. त्याला असं वरचं खायची मी काहीच सवय लावलेली नाही. जेवढं पौष्टिक होईल तेवढं मी श्रीला देण्याचा प्रयत्न करते. तर बघा इथं भाजी छान पद्धतीने शिजलेली आहे. तर आता याच्यामध्ये मी शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची कूट टाकून घेणार आहे. अंदाजानुसारच टाकलेली आहे, तर तुम्हीसुद्धा अंदाजानुसारच टाका. चमच्याचं किंवा असं कशाचंही प्रमाण माझं कशातच माप नसते. मी असं हातानेच घेते आणि टाकते अंदाजानुसार ॲडजस्टमेंट करून जेवढं लागते तेवढं. आता मला डेली माहिती झालेली आहे की किती लागते काय नाही, त्यामुळं मी तुम्हाला प्रमाण काही सांगू शकणार नाही, कशाचंच प्रमाण सांगू शकणार नाही मी तुम्हाला. मी फक्त मी जे बनवते ते सांगते. जर तुम्हाला डिटेल्समध्ये असं किती प्रमाण काय नाही असं हवा असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. मी ते पण भाजीची वगैरे किंवा रेसिपीची व्हिडिओ शूट करीत जाईन. गावाकडच्या पद्धतीनं मी डेली कसं बनवते काय नाही ते हे शूट करत जाईल आणि तुमच्यासोबत शेअर करत जाईल. तर बघा इथं मी टाकून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं आणि खोबऱ्याचं कूट आणि बस आपली भाजी आहे रेडी. तर इथं मी थोडंसं आता खालीवर करते आणि झाकून ठेवते. तर ह्या भाजीला बनवायला असं जास्तीचा काही वेळ लागत नाही. घाई गडबडीच्या वेळेमध्ये बनवण्याचं एक खरंच एक सोप्पा ऑप्शन आहे. मस्त असं कद्दू चिरला, भाजी फोडणी टाकली, थोडेफार पावडर मसाले वगैरे टाकले, हिरवी ठेचा टाकला की झाली भाजी रेडी. आता बघा ही भाजी रेडी झालेली आहे. भाजी झाली की मी लगेच पोळ्या बनवून घेणार आहे आणि आमच्या अहोना आणि श्रीला जेवायला वाढणार आहे. आता इतक्यात येतीलच दोघं पण, कारण दोघांचा टायमिंग एकच आहे. ते आणि श्री लगे एकदाच येतात. आले की लगेच आम्ही तिघंही एकत्र जेवायला बसतो. आम्ही तिघंही असं वेगळं वेगळं कधीच जेवत नाही. आम्हाला सवयच ती पडलेली आहे की आम्ही तिघं एकत्रच बसून जेवतो छान पद्धतीने. आम्ही आहोतच इनमिन 3 घरामध्ये, त्याच्यामुळं एकमेकांना सोडून कधी राहत नाही किंवा एकमेकांना सोडून कधी जेवत नाही. सोबतच जेवतो रात्रीचं आणि सकाळचं जेवण आमचं सोबतच असते. तर बघा, तर इथं मी छान असं कणिक मळून वगैरे घेतले आणि मी डेली ह्या डब्यामधलेच तेल यूज करते. पूर्णपणे मी स्पेशल चपात्याला किंवा पोळ्याला लावण्यासाठीच तेल साईडला ठेवते. कारण ते दररोज घ्या ते त्याच्यात परत कशामध्ये टाका ते मला आवडत नाही. कारण कधी उपवास असतो काय असतो आणि तेच तेल मग आपण पिठाचा हात वगैरे लागलेला असतो आणि ते तेल आपल्या त्या मोठ्या तेलाच्या पवरीमध्ये टाकून ठेवलं तर मग उपवासाला आपण ते तेल वापरतो, त्याच्यामुळे मला ते आवडत नाही.
कदाचित पिठाचे कण वगैरे त्यामध्ये जातात, मग उपास बाटला जाऊ शकतो. त्याच्यामुळे मी ते यूजच करत नाही. मी फक्त स्पेशली त्यालाच तेल साईडला डब्यामध्ये असं काढते. पोळ्या वगैरे झाल्या की ते छान पुसून झाकण लावून तसंच ठेवते आणि संपले की दुसरं त्याच्यात तेल यूज करायला घेते. तर ही माझी नेहमीची सवय आहे. तर तुम्ही पण असं करता का मला सांगा. आणि मी छान पद्धतीने थोडासा तेलाचा हात लावून इथे पिठाला असं छान पद्धतीने परत एकदाचं मळून घेते. मळून घेतलं म्हणजे कसं छान पोळ्या करायला सोप्या, नरम असं पीठ छान फुललेलं आहे बघा, बघू शकता तुम्ही. तर परत एकदाचा मला बाहेर कुणीतरी आवाज दिलेला, त्यामुळे मी त्यांना बोलायला गेलेली. बाहेर कुणी ना कुणी आवाज देतच असते, कारण आमच्या घरासमोरच इथं आमच्या सासूबाईची चक्की आहे पिठाची. तर कुणी सकाळी सकाळी दळण वगैरे न्यायला येतात. त्यांनी घरात पलीकडून असतात, त्याच्यामुळे अलीकडून मलाच आवाज दिला जातो, बाई दळण झालं का, दळण न्यायचं दळलं का, किंवा गिरणी आता लावणार आहोत का, असं कुणी बोलतच राहते. दिवसभर हेच चालू असते. त्याच्यामुळं आता ते काकू मला आवाज दिल्या होत्या, तर मी त्यांना बोलले. आणि बघा इथे मी पिठाचा उंडा अशा पद्धतीने भरते. मला 3 पद्धतीने पिठाचे उंडे भरून पोळ्या बनवता येतात, पण झटपट आणि घाईगडबडीच्या टाईममध्ये मी हीच पद्धत यूज करते, म्हणजे पटापट होतो. ते तामझाम करत बसायला तेवढा सकाळी वेळच नसतो. तर घडीची पोळी आणि 2 छोटे छोटे गोल उंडे बनवून जे आपण उंडा बनवतो ना, ती एक पद्धत आणि ही एक पद्धत. मी 3ही पद्धतीने बनवते. जेव्हा जसा मूड असेल तेव्हा बनवते, पण होईल तेवढं सकाळच्या टायमिंगमध्ये मी हीच पद्धत यूज करते, कारण तेवढा तर इथं बघा कशी अशी छान टम्म पोळी फुगलेली आहे. जशी माझ्या मनासारखं काही करत नसले, एखाद्या वेळेस माझ्या मनासारखी कोणती गोष्ट होत नसली, तेव्हा जशी मी फुगते तशीच ही पोळी फुगलेली आहे. तर जोक्स द पार्ट, हा जोकचा पार्ट होता, तर मनावर लावून घेऊ नका, कारण मी फुगत वगैरे काही नाही. फुगते पण एवढं नाही. तर फुगणं रुसणं हे चालूच असतं आपलं. घर संसार म्हणलं की हे सगळं आलं. पण मी जेवढं आहे तेवढं त्याच्यामध्ये ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करते, आणि मी समाधानी आहे, सुखी आहे. खूप छान वाटतं मला जे आहे त्याच्यातच राहण्यामध्ये. तर तुम्ही पण तसाच प्रयत्न करा, सुखी राहा, समाधानी राहा. जेवढं असते तेवढ्यामध्ये सुखी समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. आयुष्य खूप सुंदर आहे आणि छान पद्धतीने तुम्हाला जगता येईल. जितक्या अपेक्षा कराल तितकं तुम्हाला अवघड जाईल. त्याच्यामुळं न अपेक्षा करता तुम्ही असं छान पद्धतीनं काम करत राहा, प्रयत्न करत राहा. प्रयत्नांना फळ नक्कीच आहे. आणि तुम्ही जे काहीही काम करत असाल ते अगदीच मन लावून करा आणि प्रयत्न पूर्ण करा, कारण मेहनतीला कुठेही फळ आहे. मेहनत कधीही वाया जात नाही. एवढंच की आज न उद्या नक्कीच होईल, थोडं लेट होईल, पण नक्की तुमच्या मनासारखं होईल. पण प्रयत्न करत राहा, कारण संघर्ष म्हणजेच आयुष्य आणि आयुष्य म्हणजे संघर्ष आहे. संघर्ष केल्याशिवाय, प्रयत्न केल्याशिवाय कुणालाही फुकट असं काहीही मिळत नाही. मेहनत ही प्रत्येकालाच करावं लागते. मेहनत करत राहा, नक्की तुमच्या मनासारखं होईल. तर बघा इथं श्री ट्युशनमधून आलेला आहे, आणि आल्याबरोबर श्रीचं चाललेलं आहे, मम्मा मी थोडंसं खेळून येतो. तर बघा हे स्टोन वगैरे आहेत जे मी यूज करत नाही. आता मी अगोदर यूज केलेले होते आणि ते खराब झाल्यामुळे मी काढून टाकले. यूज अँड थ्रो आहेत ते. तर त्याचा यूज करून श्री इथं काय बनवतोय बघा, काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी तो करत असतो. त्याचा असंच चाललेलं असते. ते नवीन ते स्वतःच्या दिमागाचा वापर करतो आणि असं काही ना काही बनवत असतो. त्याला असे खेळ खेळायला खूप छान वाटतात. तर चांगली गोष्ट आहे, तो मनानं शिकतो, करतो. तर बघा इथं त्यानं काय बनवलेलं आहे आणि काय नाही. त्याने एक माझ्यासाठी असं छानसा हार्ट बनवलेला आहे, आणि अगोदर त्यानं खडून अशा रेषा ओढून त्याच्यावर असे मनी ठेवलेला आहे. 1 2 3 असे बनवतोय तो. 1 2 बनवतोय, हार्ट बनवतोय, फुलं बनवतो, काहीही बनवतो. तर इथं त्यानं हार्ट आणि 3 बनवलेला आहे. पुढं 4 बनवत होता, तितक्यात मी शूट करते. तर बघा अगोदर खडून करून घेतलास असं. असं म्हणून खडू मारून अगोदर बनवून घेतलास आणि त्याच्यावरती स्टोन ठेवलास. कोण सांगतो तुला असं करायला? तुझ्या आयडियानंच केलास. तुझ्या दिमागची आयडिया होय की कोणाच्या होय? तेच आहे का? खरं जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमच्या मनापासून धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. बाय.